Jai
करी माझे मन, जाणोनी निनते करी माझे मन, तुझी प्रेम खून देऊनिया। मग मी व्यवहारी असे न वर्तत, जीवी जळा आत पद्मपत्र। ऐकूनी नायके निंदा स्तुती कानी ठाकर, जैसा गाऊन मनी उजिराज। मग मी व्यवहारी असे न वर्तत, जीवी जळात पद्मपत्र। देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी, स्वप्नीची या सृष्टी चैल्या जेवी। मग मी व्यवहारी असे न वर्तत, जीवी जळात पद्मपत्र। तुका म्हणे ऐसे झाली वाचून, करणे ते न वाटत असे। मग मी व्यवहारी असे न वर्तत, जीवी जळात पद्मपत्र। विठ्ठल विठ्ठल द्वैपायनो विरह कातर आजुहाव, पुत्रेति तन्मयतया करवोभिनेदूतं सर्वभूत हृदयं मुनिमानतोऽस्मि। योऽन्त प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम्। अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। हस्ते क्षमाला हृदयि कृष्णतत्त्वं, जीवाग्रभागे वरं राममन्त्रं। यन्मस्तके केशवपादतीर्थं, शिवं महाभागवतं नमामि। पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका, ज्ञानदेवं नमस्तुत्यं, नामदेवं तथैवच। एकनाथं पुनर्नत्वा, तुकारामं ततपरं। जाणोनी निनते करी माझे मन, जाणोनी निनते करी माझे मन, तुझी प्रेम खून देऊनिया। मग मी व्यवहारी असे न वर्तत, जीवी जळात पद्मपत्र। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला भंग विश्वसंत महावैष्णव भगवान श्री गुरु तुकोबाराय महाराज यांच्या असून या अभंगातून तुकोबाराय आपल्या अंतःकरणातल्या काही अपेक्षा देवाच्या समोर व्यक्त करतात। विठ्ठल इंद्रजीच्या काठ्याला देहू नावाचं गाव होतं। तुकोबाराय त्या देहू गावाचे रहिवाशी, रोजचा नित्यनेम ठरलेला। प्रसन्न पहाटे सकाळचे 4 वाजले, ब्रह्ममुहूर्त उजाडला, तुकोबाराय उठले, इंद्रायणीमध्ये स्नान केलं, कमरेला धोतर, अंगाला 12 बंदी, डोक्याला फेटा, उडलो पुडलो हाल वैष्णव तिलक, हातामध्ये चिपळ्या, गळ्यामध्ये विना अडकवलेला तुकोबाराय देहू गावातल्या पांडुरंगाच्या मंदिराकडे दर्शनाकरता निघाले। सकाळची वेळ आहे, गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला आणि देवाच्या मूर्तीकडे पाहिलं। देवाच्या मूर्तीकडे पाहताना अंतःकरणामध्ये भाव निर्माण झाला। सुरुवातीला देवाच्या सुवर्ण मुकुटाकडे लक्ष गेलं आणि असा भाव झाला, या मुकुटाची कांती माझ्या अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करते। दुसरं लक्ष तुकोबारांच्या कस्तुरी मळवटाकडे गेलं। कस्तुरी मळवटाची शीतलता माझ्या त्रितापांना शांत करते असा भाव जन्माला आला। मकर कुंडल पाहिले, कमरेवरचे हात पाहिले आणि विजेसारखा तळपणारा पितांबर पाहून देवाच्या चरणाकडे लक्ष गेलं। चरणाकडे लक्ष गेलं, अंतःकरणामध्ये विलक्षण आनंदाच्या छटा निर्माण झाल्या। अंतःकरण गदगदित झालं, चेहऱ्यावर ब्रह्मानंद उमटू लागला। तुकोबारायांचा तो आनंद देवानं पाहिला आणि देवाच्याही मनामध्ये तुकोबारायांच्या आनंदाचा त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये हेवा निर्माण झाला। कसले तुकोबाराय, अत्यंत वैमनस्यपूर्ण जीवन आणि अत्यंत विरोधी जीवन संसारामध्ये असतानाही तुकोबारायांचा चेहऱ्यावर एवढा आनंद कसा? आणि मग तुकोबारायांना विचारलं देवाने, म्हणे महाराज का आनंदी आहात?
आनंदाचं कारण सांगा. तुकोबर सांगता देवा माझ्या आनंदाचं कारण एकच आहे. आजन्म तुझ्या चरणाची उपासना केली, जेव्हापासून या जन्मातच नाही अनेक जन्म तुझ्या चरणाच्या चिंतनाशिवाय दुसरं काही केलं नाही आणि त्याचा हा परिणाम आहे. आज माझं जीवन प्रतिकूल अवस्थेमध्ये सुद्धा इतक्या आनंदाच्या बहराने उमलून आलंय देवा. ही तुझी कृपा आहे. बोलता बोलता तुकोबरांच्या चेहऱ्यावर चिंता जाणवल्या आणि त्या चिंता वाचल्या देवानं. आणि देवानं विचारलं, महाराज काय चिंता आहे सांगा. माणसाला आपला चेहरा वाचता येतो, याचं स्वतंत्र कौशल्य आहे, त्याचं स्वतंत्र शास्त्र आहे. आणि तुकोबरांच्या चेहऱ्यावर चिंता पाहिल्या आणि मग विचारलं, महाराज का चिंता करताय. आणि मग आपल्या अंतःकरणातल्या काही अपेक्षा, आपल्या अंतःकरणातील व्यथा तुकोबरा या ठिकाणी बोलून दाखवतात. म्हणजे देवा मी मोठा आनंदी आहे, पण मला कधी कधी भय वाटतं. म्हणे का भय वाटतं. अरे आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी असं तुम्हीच म्हणता ना. आणि मग तुम्हाला भय का वाटतं, त्या भयाचं कारण सांगा. मग तुकोबरा आपल्या अंतःकरणातल्या भयाचं कारण सांगतात. म्हणे देवा हा जो परमार्थ मी इथपर्यंत करत आणला ना, हा मोठ्या संघर्षातून आणला. म्हणे खरं सांगू परमार्थ करणं सोपं आहे, पण तो परमार्थ शेवटच्या टोकाला जाणं हे मोठं कठीण आहे. सुरुवातीला मोठा गाजावाजा असतो, सुरुवातीला मोठा डमडमाट असतो, सुरुवातीला मोठा डामडोल असतो, पण तो शेवटपर्यंत त्या दिमाखामध्ये टिकवणं याकरता मोठी कसरत करावी लागते. जेव्हा परमार्थ सुरुवात चांगली होते, पण शेवटापर्यंत जाणं सहजासहजी इतकं शक्य नसतं, तेव्हा इतकं सहज नसतं. तेव्हा मी मोठ्या संघर्षातून हा परमार्थ माझा उभा केला. याकरता अनेक परीक्षा आयुष्यामध्ये दिल्या. तुकोबरा म्हणतात, देवा नाना प्रकारची संकट झेलली, संसाराला आग लावून दिली आणि माझं सगळं जीवन तुझ्या चिंतनामध्ये गेलं. हे देवा मोठ्या संघर्षातून मी इथपर्यंत आलो. आता ज्या करता मी भजन सुरू केलं होतं ती स्थिती प्राप्त होण्याकरता आता थोडं अंतर राहिलंय. तुझी प्राप्ती व्हावी याकरता अंतर थोडं राहिलंय आणि आता मला भय वाटतं. का इतिहास म्हणे अंतर थोडं राहिलं की मग माणसं पडतात. अंतर थोडं राहिलं की मग माणसं पडतात. इतिहास आहे. पुराणामध्ये कथा येते, एकानं म्हणे 60,000 वर्ष तपस्या केली. किती वर्ष. 60,000 वर्ष तपस्या केली. इतका मोठा संघर्षमय परमार्थ करून सुद्धा एक मेनका आली आणि तिनं सगळ्या परमार्थावर पाणी फिरून निघून गेली. अंतर थोडं राहिलं की मग माणसं पडतात. विचारलं काय तुमच्या मनामध्ये भय. म्हणजे देवा माझ्या मनात एक भय, एवढा परमार्थ मी करून आणला, आता हा परमार्थ माझा खाली पडू नये. आता अंतर थोडं राहिलं आणि कोणत्या गोष्टीमुळे परमार्थ पडू शकतो या बाबी मला तुमच्या समोर व्यक्त करायचे आहेत. म्हणजे सांगा ना काय तुमच्या मनात अपेक्षा आहे, काय शंका आहे, माझ्या समोर सांगा, व्यक्त करा. आणि मग तुकोबरा आपल्या अंतःकरणाचा काही शंका देवाच्या समोर सांगतात. देवा माझ्या मनामध्ये भय, तू मला परमार्थामध्ये जाणतं केलं ना, हे माझ्यावरती फार मोठे उपकार झाले. पण देवा खरं सांगू आता मला जाणतं केलं ना, आता मला पुन्हा परमार्थामध्ये नेणत कर. जाणून नेणते करी माझे मन. हे देवा मला परमार्थातलं सगळं कळू दे, तरी मला काही कळत नाही असं नेहमी वाटू दे. कारण परमार्थात सर्वज्ञतेची भावना जन्माला आली की त्या पाठीमागे अभिमान नावाचा साईड इफेक्ट येतो आणि सगळा परमार्थ आपला नष्ट होतो. याकरता देवा मला काही कळत नाही असं मला वाटू दे. मला सर्वज्ञ कर, तरी मी मूर्खच आहे ही भावना माझ्यामध्ये सतत जिवंत राहू दे. हे देवा करशील ना असं. आणि हे सगळं होण्याकरता मला कल्पना आहे, या सगळ्याकरता तुझ्या प्रेमाची मला नितांत आवश्यकता. तुझी प्रेम खून देऊनिया. देवा मला जाणतं कर आणि मग नियंत कर. वा वा वा. तुकोबरा काय गोड मागितलं. देव म्हणतात अजून काय अपेक्षा. मग म्हणतात देवा मी भजन करत गेलो आणि ते भजन आतमध्ये उतरत गेलं आणि आतमध्ये उतरलेलं भजन आतमध्ये पिकलं देवा. आणि भजन पिकलं ना तर त्या भजनाच्या पिकण्याचा सुगंध बाहेर माझ्या अभंगाच्या रूपानं प्रगट व्हायला लागला. आणि ती अभंग जनमानसामध्ये जेव्हा उतरली गेली, लोकांनी ऐकली, लोक माझ्या मागे मागे यायला लागले. देवा लोक माझी स्तुती करायला लागले. मी तुझ्याकरता कीर्तन करतो, तासन तास तुझ्याकरता रडतो देवा. लोक माझं ही सगळी अवस्था पाहतात आणि लोक माझी स्तुती करतात. वा वा काय तुकोबरा महाराज नावाचे संत आहेत, तेव्हा माझे लोक स्तुती करतात ना, मला ते बंद कर. माझी स्तुती लोकांनी करू नये. खरं सांगू देवा लोक जेव्हा माझी स्तुती करतात तेव्हा विनाकारण माझ्या परमार्थाचा मला अभिमान होतो आणि कधी कधी माझी निंदा करणारे पण मला भेटतात. असं करशील का. माझ्या कानावर निंदा पण ऐकू येऊ देऊ नको आणि माझ्या कानावर स्तुती पण ऐकू येऊ देऊ नको. कारण स्तुती जेवढी बाधक आहे तेवढीच निंदा पण बाधक आहे. स्तुती ऐकली की माझ्या मनात अभिमान निर्माण होतो आणि निंदा ऐकली
की मग देवा लोकांच्या बद्दल माझ्या मनात तिरस्कार निर्माण होतो आणि या सर्व विश्वामध्ये जर तूच भरलेला आहेस तर एका अर्थानं मी तुझाच तिरस्कार करतो याची मला कल्पना आहे। याकरता देवा असं करशील का? ऐकोनी नायके निंदा स्तुती गाणी, मला निंदा पण ऐकू येऊ नको आणि स्तुती पण ऐकू येऊ नको। जरी ती निंदा आणि स्तुती मी ऐकली ना देवा तरी ती मी ऐकलीच नाही असं मला वाटू दे। ऐकोनी नायके निंदा स्तुती गाणी, जैसा का उन्मनी युवराज। वा वा वा, काय गोड मागितलं महाराज, अजून काय अपेक्षा आहे? आणि मग आपली तिसरी अपेक्षा व्यक्त करतात तुकोबाराय, देवा वेद म्हणतो म्हणे हा सर्व प्रपंच काल्पनिक आहे। वेद म्हणतो हे सगळं विश्व एक स्वप्न आहे, हे नाहीच आहे, पण जे दिसतं याला कारण माया आहे, जे नसलेलं आम्हाला दाखवतं आणि सत्य वाटून त्यामध्ये आम्ही भ्रमित होतो। हे देवा असं करशील का? माझ्या दृष्टीमध्ये असं तेज भर की जगाकडे पाहिल्यावर मी स्वप्न पाहतोय अशी भावना सतत माझी दृढ राहू दे। देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी, स्वप्नीची आ सृष्टी चैल्या जीवी। हे देवा हे जगत पाहून मी जगत पाहिलं नाही असं मला वाटू दे। 3 अपेक्षा व्यक्त केला। 1 मला जाणत कर आणि मग नेंत कर। 2 लोक माझ्याबद्दल काय बोलतात हे मला ऐकू येऊ दे नको। आणि 3 हे सगळं विश्व स्वप्नवत आहे अशी दृष्टी माझी दृढ होऊ दे। या 3ही अपेक्षा जर तू माझ्या पूर्ण केल्या देवा तर मग माझा व्यवहार असा असेल कसा? ज्याप्रमाणे कमळाचं पान हे पाण्यामध्ये राहतं पण पाण्यात राहूनही ते पाण्याशी संग पावत नाही, पाण्यात राहूनही अलिप्त राहतं, त्याप्रमाणे मी संसारामध्ये राहीन पण संसारी वृत्तीशी माझा स्पर्श होणार नाही आणि मी लोकांतामध्ये राहूनही एकांताचं ब्रह्मसुख भोगेन देवा। ही जगण्याची कला, ही आर्ट ऑफ लिव्हिंग या सगळ्यांना मला प्राप्त होईल। याकरता या 3 गोष्टी मला तुझ्याकडून अपेक्षित आहेत। मग मी व्यवहारी असे न वर्तत जेवी जळात पद्मपत्र। हे देवा मग माझा व्यवहार असा असेल। देवा सगळं मला देशील ना? काय 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 देशील ना देवा? काय काय मागितलं? मला जाणतं कर आणि मग नेंत कर। लोक माझ्याबद्दल काय बोलतात हे मला ऐकू येऊ नको। आणि 3 हे सगळं विश्व काल्पनिक आहे याची मला जाणीव होऊ दे। या सगळ्या गोष्टी जर तू मला दिल्या तर मग माझा व्यवहार कमळाच्या पानाप्रमाणे राहील। हे सगळं देशील ना देवा? मला देशील ना देवा? देशील ना देवा? बोल ना देवा, बोल ना। आता काय झालं? बोल ना देवा, देशील ना देवा? आता धमकी देतात, देवाला धमकी देतात। तुकोबारायांचं बोलणं एका निरागस लहान मुलासारखं आहे। आपल्या आईकडे लहान बाळ हट्ट करतो, आई मला 5 रुपये देते का की बिस्किट पुढे आणायला? अरे मी कामात आहे, दे ना आई। अरे मी कामात सांगितलं ना, दे ना, दे बरं, नाहीतर मी टीव्ही फोडून टाकेन। तसं बाळ त्या आईला धमकी देतं ना, त्या अनुषंगाने तुकोबारायांचं निरागस बोलणं देवाच्या सोबत आहे। देवा जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिल्या नाहीत ना तर मग आतापर्यंत मी तुझ्याकरता जे जे केलं ते सगळं मला शीण होईल असं तुकोबाराय म्हणतात। तुका म्हणे ऐसे झाले या वाचून करणे ते शीण वाटत असे, मग मी व्यवहारी असे न वर्तत जेवी जळा आत पद्मपत्र। विठ्ठल अभंगाची अर्थपूजा बांधण्या अगोदर ज्या निमित्तानं आपण हा उत्सव करत आहात त्याचं कारण सांगणं अगत्याचं आहे। गेल्या 51 वर्षापासून आपण सर्व या निंबुरा गावातील सर्व परिसरातील भाविक सज्जन एकत्र येऊन आपल्या संपूर्ण परिसराचं अत्यंत आपलं श्रद्धास्थान असणारं हे तीर्थक्षेत्र भगवान उमा महेश्वराच्या दरबारामध्ये आपण 50 वर्षापासूनची ही दिव्य अखंड रणाम सप्ताची परंपरा आपण अखंडतेनं सांभाळत आहात। यंदाही मोठ्या दिमाखामध्ये मोठ्या उत्साहामध्ये याही वर्षी मोठ्या गोड अशा वातावरणामध्ये या उत्सवाची सुरुवात झाली। हे सगळं हा सगळा मंडप, ही सगळी मोठी माणसं, हे सगळं नियोजन, हे सगळं पाहून मला तुम्हाला या सगळ्या संबंधाने ग्रेट असं बोलता येईल। इतकं छान व्यवस्थापन आपण सर्व केलेलं आहे। खरं म्हणजे आपण गेल्या 51 वर्षापासून श्रीमद भागवत कथेचं रसपान करत आहात। गावात आलो तेव्हापासून या गावाची परंपरा, इथला उत्साह आणि इथला सगळा उत्साह याचा अभ्यास मी केला। मला आबांनी सांगितलं आमच्याकडे दिवाळीला मुली घरी येत नाही, माहेरी येत नाही, तर या उत्सवामध्ये मुली माहेरी येतात। म्हणजे इतकी समर्पण भावना या उत्सवाच्या संबंधाने आपली आहे। उत्सव आपल्या भारतीयांचा प्राण आहे। उत्सवाशिवाय आपण जगू शकत नाही।
आपण ज्या देशात राहतो त्या देशामध्ये सर्वात जास्त उत्सव साजरे केले जातात. तुम्ही भारताचं कॅलेंडर पहा आणि कॅलेंडरचा विचार करा. आपल्या प्रत्येक महिन्यामध्ये कोणते ना कोणते तरी उत्सवच आहे. आता याच महिन्याचा विचार करा, सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे. आता गीता जयंती उद्याच आहे, पुन्हा दत्त जयंती आहेच आहे, पुन्हा सगळं आपले 4 गुरुवार आहेतच आहे. म्हणजे कोणत्या ना कोणत्या निमित्तानं आम्हाला उत्सवी राहायचं आहे. उत्सवी राहणं हा आमचा स्थायी भाव आहे. उत्सवी राहणं हा आपला स्वभाव आहे. आपण उत्सवाशिवाय जगू शकत नाही. भागवतामध्ये गोड चिंतन आहे. एक दिवशी ती यशोदा अंगणामध्ये आली आणि यशोदा आपल्या सगळ्या गोपिकांना म्हणू लागली, अरे चलो रे चलो, आज गोकुल में उत्सव मनाओ. क्योंकि आज मेरे लाला ने करवट बदलली आहे. आपल्या मुलानं कूस बदलावी तरी उत्सव घडावा, एवढे आपण उत्सवी आहोत. ही आपल्या पूर्वजांची आपल्याला दिलेली फार मोठी या ठिकाणी मेजवानी आहे. आणि या निमित्तानं आपण श्रीमद भागवत कथेचं अनुष्ठान करत आहात. पद्मपुराणामध्ये भागवताचं महात्म्य आलेलं आहे. भागवत कथा ज्या भूमीमध्ये होते त्या भूमीमध्ये भगवंताचं प्रत्यक्ष वास्तव्य असतं. नाही संपूर्ण देवता त्या परिसराच्या त्या वेशीमध्ये स्थानापन्न होऊन त्या भागवत कथेचा आनंद घेत असतात. पद्मपुराणात कथा आहे, एकदा महादेव आणि आईसाहेब पार्वती फिरण्या करता निघाले आणि जंगलामध्ये फिरता 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 बरंच अंतर चालले आणि चालता चालता एक ठिकाणी थांबले. महादेव जागेवरती थांबले. जिथं थांबले तिथली माती उचलली, आपल्या कपाळाला लावली आणि माती कपाळाला लावून महादेवांनी गर्जना केली, ओम नमो भगवते वासुदेवाय. असं म्हटलं तर आईसाहेबांनी विचारलं, म्हणे महाराज तुम्ही इथं थांबलात का, इथली माती उचलली का आणि गर्जना केली का, याचं कारण सांगा. त्यावेळेला महादेवाने सांगितलं त्याचं काय. म्हणे उमा, आपण जिथे उभे आहोत ही जागा मोठी पवित्र आहे. म्हणजे कशी, मी माझ्या दिव्य दृष्टीनं पाहिलंय. म्हणे दिव्य दृष्टीनं पाहिलंय 1000 वर्षापूर्वी या भूमीमध्ये श्रीमद भागवत कथेचं अनुष्ठान झालं होतं. म्हणे किती वर्षापूर्वी, ऐकताय तुम्ही सगळे, 1000 वर्षापूर्वी भागवत कथेचं अनुष्ठान झालं होतं. आणि याकरता ही भूमी वंदनीय आणि पूजनीय आहे. आईसाहेबांनी तेच केलं. ती माती उचलली, कपाळाला लावली, जयघोष केला, निघून गेले. पुढे बरंच अंतर चालत गेले आणि चालता 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 पुन्हा महादेव ठिकाणी थांबले. पुन्हा तिथली माती उचलली, आपल्या कपाळाला लावली, जयघोष केला, भगवंताचा गजर केला. आणि पुन्हा आईसाहेबांनी विचारलं, का हो मागे तुम्ही जागेवर थांबले, माती उचलली, डोक्याला लावली, जयघोष केला, मला सांगितलं तिथं भागवत झालाय, इथं पण तसंच केलं, इथं पण भागवत झालंय का. महादेव म्हटले, नाही पार्वती, इथं भागवत झालं नाही. म्हणे मग इथं भागवत झालं नाही. म्हणे पण मी माझ्या दिव्य दृष्टीनं पाहतोय इथं भागवत झालं नाही. पण इथून पुढे 1000 वर्षानंतर इथं भागवत कथा होणार आहे. म्हणे होणार आहे. कल्पना करा, जिथं भागवत होणार आहे आणि जिथं भागवत झालंय तिथली माती तर प्रत्यक्ष भगवान महादेव आपल्या कपाळाला लावतात. सध्या आपण 51 वर्षापासून भागवत ऐकतो आहोत. आपण किती भाग्यवान आहोत. विठ्ठल उत्सवी राहणं हा आपला स्वभाव आहे. आपण ज्या सृष्टीमध्ये राहतो ही सृष्टी मोठी उत्सवी आहे. जरा निरीक्षण करा आपल्या अवतीभोवती. सूर्य रोज उगवतो आणि रोज मावळतो. त्याचं उगवणं पण उत्सव आहे आणि त्याचं मावळणं पण उत्सव आहे. किती सुंदर उगवणं आहे सूर्याचं. प्रसन्न पहाटे पूर्व दिशेला गडद अंधाराला बाजूला करत तेजाची एक शलाका पूर्व दिशेला उमलते. हळूच अरुणोदय होतो, लालिमा पसरते, त्या लालिमेतून पिवळसरपणा येतो आणि अंधाराचं साम्राज्य नष्ट होऊन पुन्हा सूर्याची प्रकाशमानता आपल्या सर्वांना अनुभवायला मिळते. त्याचं हे उगवणं हा सुद्धा या सृष्टीतला उत्सव आहे. जसं त्याचं उगवणं उत्सव आहे तसं त्याचं मावळणं सुद्धा उत्सव आहे. त्याचं मावळणं किती सुंदर आहे. म्हणून बरेच लोक सूर्याचं मावळणं पाहण्याकरता सनसेट पॉइंटला जातात. त्यावर मावळणं पाहण्याकरता. पाहणं किती सुंदर आहे. दिवसभर जो सूर्य आम्हाला तापवतो, एरवी 12 वाजता जो आमची नजर टिकू देत नाही, सायंकाळी जाताना तोच सूर्य किती सुखद आम्हाला अनुभव देतो. किती सुखद अनुभव देतो. त्याचं सगळं तेज आवरतो आणि तो आम्हाला संकेतित करतो, तुम्हाला दिवसभर फार तापवलंय गडा, आता जाताना मात्र तुम्हाला सुखद अनुभव देतो. जाताना सर्वांच्या डोळ्याला शीतलता देऊन तो सूर्य आपला निरोप देतो पुन्हा उद्या उगवण्याकरता. जसं त्याचं उगवणं उत्सव आहे तसं त्याचं मावळणं हा सुद्धा एक प्रकारचा उत्सवच आहे. ऐकताय तुम्ही सगळे. पोपट मिरच्या खातो आणि गोड बोलतो, खातो तिखट आणि बोलतो गोड. आपलं उलट असतं. आपण खातो गोड आणि बोलतो तिखट. पोपट तिखट खातो आणि गोड बोलतो. तिखट खाऊन पोपटाचं गोड बोलणं हा सुद्धा या सृष्टीतला एक प्रकारचा उत्सवच आहे.
एखादा शेतकरी जमिनीमध्ये बी टोचतो, त्याला अंकुर फुटतो आणि त्या कणसामध्ये दाणे भरतात. एकाची अनेक होण्याची ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया सुद्धा या सृष्टीतला एक प्रकारचा उत्सवच आहे. ती मधुमक्षिका, ती मधमाशी फुलाफुलावर फिरते आणि त्यातला मकरंद गोळा करून एका पोळ्यामध्ये भरते आणि त्या पोळ्यामध्ये हळूहळू माधुर्य जमा होतं. मला सांगा ना, त्या मधमाशीनं मध तयार करण्याकरता साखर कोणत्या कारखान्यातून आणली हो? कुठून आणली? पण त्या मधामध्ये गोडवा भरण्याची ही जी प्रक्रिया आहे ना, हा सुद्धा या सृष्टीतला उत्सवच आहे. आकाशामध्ये काळे ढग जमा झाले की शेतामध्ये एक पाय दुमडून आणि पिसारा फोडून तो मोर नाचायला लागतो. मला सांगा ना, त्या नाचणाऱ्या मोरानं कुठं डान्स अकॅडमी जॉईन केली होती का? नाही. पण त्याचं ते नाचणं हा सुद्धा सृष्टीतला उत्सवच आहे. आम्ही इतके सुंदर सृष्टीचे सभासद आहोत, इतक्या उत्सवी सृष्टीचे सभासद आहोत आणि आपला इतक्या उत्सवी असून आपलं मुर्दूसपणाचं जगणं देवाला आवडेल का? याकरता आपलं जगणं सुंदर व्हावं, आपल्या जगण्याला विचाराचा गंध यावा आणि आपल्या जीवनामध्ये वैचारिक प्रवृत्व यावं, नैतिकता यावी आणि आपलं जीवन अंतरंगानं शुद्ध होऊन बहिरंगानं आचरणशील असावं. याकरता जीवनामध्ये उत्सव घडला पाहिजे. माझे गुरुजी म्हणायचे, आबा, गावामध्ये होणारा सप्ताह सामान्य समजू नका. गावात होणारा सप्ताह तो त्या गावातला कुंभमेळा असतो. कुंभमेळा असतो. दर 12 वर्षांनी आपण कुंभ पाहता की नाही? नाही का? नाशिकला कुंभ भरतो दर 12 वर्षांनी. गुरुजी म्हणायचे, तो दर 12 वर्षांनी कुंभ भरतो आणि हा दर 12 महिन्यांनी कुंभ भरतो. पण त्या कुंभापेक्षा हा कुंभ कितीतरी पटीनं श्रेष्ठ आहे. का? त्या कुंभामध्ये स्नान करता जाल ना, तर कदाचित तुम्हाला मलिन पाण्यामध्ये स्नान करावं लागेल, कारण सगळे लोक तिथं पाप धुण्याकरता जात असतात. जो तो जातो नदीमध्ये, पाप धुवून बाहेर येतो, पाप धुवून बाहेर येतो. परभणी काळामध्ये एक कवी त्या गर्दीमध्ये उतरला आणि त्या लोकांची गर्दी होती, जो तो जायचा, पाप धुवून बाहेर यायचा. त्या कवीनं निरीक्षण केलं आणि सूक्ष्मतेनं पाहिलं, कारण कवी मोठा चाणाक्षी असतो. जे न देखे रवी ते देखे कवी. जे रवी पाहत नाही ते कवी पाहतो. त्या कवीनं पाहिलं, जो तो जायचा आहे, स्नान करून बाहेर यायचा आहे, नाही पाप धुवून बाहेर येतोय, अशी त्याची भावना. मग त्या कवीने विचार केलं, अरे सगळेच पाप धुत आहेत, तर मग आता आपण तरी का स्नान करावं? मग तो कवी घरी आला आणि त्यानं गाणं लिहिलं, राम तेरी गंगा मैली हो गई. आता त्या गंगेत स्नान करण्यात अर्थ नाही. त्या गंगेमध्ये स्नान करण्यापेक्षा, त्या गंगेपेक्षा ही 8 दिवस आपल्या गावामध्ये वाहणारी ज्ञानगंगा कितीतरी पटीनं श्रेष्ठ आहे. दिने दिने नवम नवम असे आत्मन होते आपल्या या ठिकाणी आहे. खरं म्हणजे आपण सगळे भारतामध्ये जन्माला आलो, हे आपलं अत्यंत मोठं भाग्य आहे. त्यातल्या त्यात आपण सगळे महाराष्ट्रात जन्माला आलो, हे त्याच्यापेक्षा फार मोठं भाग्य आहे. कारण या महाराष्ट्रामध्ये वैशिष्ट्य आहे, या महाराष्ट्राची भूमी ही संत भूमी आहे. जगाच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रात जेवढे संत झाले तेवढे संत जगाच्या पाठीवर कुठेच झाले नाहीत. इंटरनॅशनल फिलॉसॉफी, वैश्विक तत्वज्ञानाचा सिद्धांत असा आहे, जगामध्ये सर्वात जास्त संत कुठे होतात तर ते महाराष्ट्रामध्ये, आणि जगामध्ये सर्वात कमी संत कुठे होतात तर जगामध्ये सर्वात जास्त संत कुठे होतात महाराष्ट्रामध्ये, आणि सर्वात कमी संत कुठे होतात तर ऑस्ट्रेलिया नावाच्या देशामध्ये. ऑस्ट्रेलिया नावाचा देश आहे, त्या देशामध्ये एक संत जन्माला येण्याकरता 300 वर्षाचा काळ जावा लागतो. किती वर्षाचा? बोला ना, 300 वर्षाचा. 300 वर्षानंतर एक संत आहे. कल्पना करा, त्या तुलनेत आपण किती भाग्यवान आहोत. तिथे दर 300 वर्षांनी एक संत आहे आणि इथे तुम्ही तुमच्या निंबोऱ्याहून आमच्या मालेगावला आलेत ना, रस्त्यातच तुम्हाला 350 भेटतील. कोण? संत. एवढे आपण संपन्न आहोत. विठ्ठल आपण ज्या देशात राहतो त्या देशामध्ये लोकशाही आहे. लोकशाही म्हणजे काय? आपण शाळेमध्ये व्याख्या शिकलेला आहात. लोकांनी लोकांसाठी लोकांचं चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. या लोकशाहीने आम्हाला काही स्वातंत्र्य दिलं, काही कर्तव्य आहेत, काही हक्क आहे. या देशामध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. या देशामध्ये प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे आहार घेण्याचं स्वातंत्र्य आहे. या देशामध्ये प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे संचाराचं स्वातंत्र्य आहे. या देशातला माणूस कोणत्या राज्यामध्ये जाऊ शकतो आणि कोणत्या राज्यामध्ये जाऊन आपलं पोट भरू शकतो, एवढं स्वातंत्र्य भारतातल्या प्रत्येक माणसाकडे बोला ना आहे. असं जरी असलं तरी तुम्ही थोडं चिंतन करा. शक्यतो महाराष्ट्रातला माणूस दुसरीकडे कुठे जात नाही, पण सगळेच्या सगळे महाराष्ट्रात आल्याशिवाय राहत नाही. मी तुम्हाला पटवून देईल. आपण ज्या दुकानामध्ये साडी खरेदी करण्याकरता जातो ना,
तो साडी विकणारा विक्रेता हा सुरतून आलाय, सुरती साड्या घेऊन. आपण ज्या दुकानामध्ये स्वीट खरेदी करण्याकरता जातो ना, ते बिकानेर स्वीट हाऊस मारवाड्याचं, तो कुठून आलाय? राजस्थानहून आलाय. मार्केट यार्ड परिसरामध्ये ट्रक चालवणारा सरदारजी हा पंजाबचा आहे. मुंबई पुणे सारख्या शहरामध्ये घराची रखवालदारी करणारा जाट हा हरियाणाचा आहे. सकाळी सकाळी मुंबईमध्ये सफाई करणारा सफाई कामगार हा बिहारचा आहे. गावागावामध्ये चौकामध्ये पाणीपुरी आणि भेल विकणारा भैया बोलाना यूपीचा आहे. आपण मुंबईला कधी गेला आणि आपण त्या लोकांकडे पाहिलं, तिथले टोपलीमध्ये मासे विकणारे मच्छीवाले हे बंगालचे. अजून सांगू, आपण जर कधी आपली गाडी घेऊन हायवेला गेलो महाराज आणि आपली गाडी समजा रस्त्यात कधी पंक्चर झाली तर आपल्या गाडीचा पंक्चर काढणारा अण्णा हा सुद्धा केरळचाच आहे. ही सगळी लोक महाराष्ट्रामध्ये येतात. बरं, येतात म्हणजे आम्ही त्यांचं स्वागत करतो असं काही नाही. मी मालेगावला राहतो, माझ्या कॉलनी शेजारी एक पाणीपुरीवाला राहतो. त्याला म्हटलं, काय रे बाबा, तुम्ही अनेक वर्षानुवर्ष आमच्या मालेगावला येतात, काय कारण आहे? एरवी 8 महिने त्याच्या गावी असतो आणि 4 महिने आमच्या मालेगावला असतो. मी त्याला खटकून विचारलं, म्हटलं, अरे तुम्ही मालेगावला म्हणजे आमच्या महाराष्ट्रातच काय येतात? त्यानं खूप छान उत्तर दिलं, खरंच कीर्तनात सांगण्यासारखं आहे. तो मला म्हटला, म्हणे महाराज, आम्ही आमचं राज्य सोडून, आमचं गाव सोडून, आमचा परिवार सोडून महाराष्ट्रामध्ये येतो, कारण आम्हाला माहितीये इथं आल्यावर आम्ही सुरक्षित राहू, आम्ही कमवलेली मालमत्ता सुरक्षित राहील, कारण या महाराष्ट्रातल्या लोकांवर ज्ञानोबा तुकोबांच्या विचारांचे संस्कार आहेत. संत विचारानं ही भूमी संस्कारित झालेली आहे. इथं जन्माला आलेल्या मुलाला शिकवावं लागत नाही ज्ञानोबाराय कोण आहे, तुकोबाराय कोण आहे. जन्माला येतानाच ती माती त्याच्या अंतर्मनामध्ये ती विचार पेरूनच त्याला पाठवते ना. आपण सगळे महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो, हे आपलं प्रचंड मोठं भाग्य आहे, कारण या भूमीमध्ये संतत्व आहे. असं एकही गाव नाही ज्या गावामध्ये माळकरी नाही, असं एकही गाव नाही ज्या गावामध्ये टाळकरी नाही, असं एकही गाव नाही ज्या गावामध्ये पखवाजाची थाप पडत नाही, मृदंगाचा गजर होत नाही, अभंगाची वचनं ऐकू येत नाही. प्रत्येक खेड्यापाडी वाड्या वस्तीवरती संत विचारानं प्रेरित झालेली आम्ही जगण्याची नवी उत्सवी उर्मी शोधतोय. आमच्या जगण्याला बहर आलाय याचं एकमेव कारण आहे आमच्या जीवनामध्ये असलेले संत विचाराचे संस्कार. ज्याला वाटतं आपलं जीवन आनंदी व्हावं, सुखी व्हावं, संपन्न व्हावं, त्यानं जीवनामध्ये सत्संग केला पाहिजे. खरं सांगू, संत संगतीशिवाय आपल्या बुद्धीमध्ये कधी विवेकच जागा होत नाही. संत संगतीशिवाय आपलं जीवन कधी प्रगल्भ होत नाही. संत संगतीशिवाय जीवनामध्ये कधी निरागसता येत नाही. संत विचाराशिवाय आपल्या बुद्धीमध्ये कधी प्रौढत्व येत नाही आणि आपण मनुष्यत्वाच्या कक्षेमध्ये बसत नाही. याकरता जीवनात सत्संग असायला हवा. ज्याला वाटतं मी माणूस आहे त्याला आयुष्यामध्ये 3 गोष्टी कळायला पाहिजे. या 3 गोष्टी तुम्हाला कळत नसतील तर तुम्ही स्वतःला मनुष्य समजू नका. तुम्हाला प्रत्येकाला 3 गोष्टी कळायला हव्यात. मी तुम्हाला त्या 3 गोष्टी सांगतो, तुम्ही तुमचा विचार करा, आपण त्या क्वालिटीमध्ये बसतो का बुवा, असं आपला विचार करा. 3 गोष्टी माणसाला कळायला पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये 3 गोष्टी कळायला पाहिजे. 1, हु आय एम, कोहम, मी कोण आहे हे आधी माणसाला कळालं पाहिजे. मी कोण आहे, मी शरीर आहे का आत्मा हे कळालं पाहिजे. नंबर 2, मी ज्या जगात राहतो हे जग खरं का खोटं हे कळालं पाहिजे. आणि 3, या जगाचा जगन्नाथ कळाला पाहिजे. या जगाचा मालक कोण आहे, जगाचा नियामक कोण आहे, जगाचं उपादान कारण कोण आहे हे आपल्या बुद्धीमध्ये कळालं पाहिजे. पण खरं सांगू, कळत नाही. आमचा जन्म असाच संपून गेला, आम्हाला जीवनाचे सिद्धांत कधी गबसता आले नाही. कधीतरी जीवनाचं अवलोकन करा, जीवनाच्या गांभीर्याने विचार करा आणि स्वतःच्या जीवनाचा अभ्यास करा. स्वतःकडे पहा. ज्ञानोबा म्हणताय, जगाकडे पाहणं याला प्रपंच म्हणतात आणि स्वतःकडे पाहणं याला अध्यात्म म्हणतात. अध्यात्मामध्ये ही प्रक्रिया आम्हाला शिकायची आहे. जगाकडे पाहायचंच नाही. हे सगळं विश्व नश्वरच आहे, हे सगळं विश्व क्षणभंगूर आणि स्वप्निक आहे. आम्हाला स्वतःकडे पाहायचं आहे, कारण आतमध्ये असलेलं तत्व हेच मात्र सत्य आहे. आम्हाला स्वतःकडे पाहायचं आहे, पण आम्ही स्वतःकडे कधी पाहत नाही. मी कोण हे कळत नाही, हे जग खरं का खोटं हे कळत नाही आणि या जगाचा जगन्नाथही कळत नाही. आम्ही इतके दरिद्री आहोत, आम्हाला या सिद्धांताचं संशोधन करण्याची कधी वृत्ती निर्माणच होत नाही. ज्ञानोबा म्हणतात, या 3 गोष्टी कळत नाही का, ठीक आहे म्हणा, त्याच्या खालच्या तरी 3 गोष्टी कळायला पाहिजे. 1, आतापर्यंत काय काय कळालं ते आपल्याला कळालं पाहिजे. नीट आहे का, आतापर्यंत काय काय कळालं हे कळालं पाहिजे. नंबर 2, अजूनपर्यंत काय काय कळालं नाही ते कळालं पाहिजे. 3, कमीत कमी मला काहीच कळत नाही एवढं तरी कळायला पाहिजे.
बहुतांश मोठा वर्ग असा आहे त्याला कळत नाही, हेच कळत नाही. जुने लोक म्हणायचे बा जन्माला आला, चांगलं पाठ आहे आपलं ते. किम कारणम जन्मस्य प्रयोजनम, जन्माचं नेमकं प्रयोजन काय याचा अंतर शोध करता आला पाहिजे. आपल्या जीवनाचं मूल्यमापन करावं, आपल्या जीवनाचं संशोधन करावं. मी किती वर्षापासून कथा करतोय, किती वर्षापासून कीर्तन ऐकतोय, किती वर्षापासून मी एकादशी करतोय, किती वर्षापासून मी भागवत ऐकतोय, किती वर्षापासून मी देवपूजा करतोय, किती वर्षापासून नित्य ज्ञानेश्वरीचं अनुष्ठान करतोय, किती वर्षापासून तीर्थयात्रा करतोय, किती वर्षापासून व्रतवैकल्य करतोय, एवढी वर्षापासून मी उपासना करतो. त्याचा परिणाम स्वतःवर किती झाला याचं संशोधन, याचं मूल्यमापन, याचं अन्वेषण करता यायला हवं. आणि हा विचार जर करता येत नसेल तर आपण परमार्थामध्ये कुठपर्यंत पोहोचतो याचा निर्णय आपल्याला देता येत नाही. परमार्थामध्ये स्वतःचं समीक्षण करता यायला पाहिजे. तुकोबाराय स्वतःच्या परमार्थाचं समीक्षण करतात आणि तुकोबाराय विचार करतात, देवा अनेक जन्मापासून मी तुझी भक्ती करतोय, नामचिंतन करतोय, अनेक जन्मापासून तुझी उपासना करतोय देवा. आणि या उपासनेमध्ये मोठ्या कठीण परीक्षा दिल्या, या उपासनेमध्ये मोठा अत्यंत कठीण संघर्ष केला देवा. अनेक वेळेला माझ्या जीवनामध्ये मोठमोठे प्रतिबंध निर्माण झाले, पण त्या सर्वांवर मात केली देवा. आता तुझ्या प्राप्ती करता अंतर माझं थोडं राहिलंय आणि म्हणून आता मला भय वाटतंय इथून खाली मी आता पडू नये. म्हणून देवा माझ्या जीवनात खाली पडू नये याची मला भीती वाटते. आणि कोणत्या गोष्टीने मी पडू शकतो याचा विचार तुकोबाराय सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. देवा मला जाणत कर आणि मग नेनत कर. जाणोनी नेनते करी माझे मन. जाणत कर देवा आणि मग नेनत कर. म्हणजे मला परमार्थाचं सगळं कळू दे तरी मला काही कळत नाही असंच नेहमी वाटू दे. मी मूर्ख आहे, मी अज्ञ आहे अशीच भावना माझी सतत राहू दे. कारण मी जर संज्ञान झालो सिद्धांताच्या दृष्टीनं, अनुभूतीच्या दृष्टीनं आणि ती जाणीव जर माझ्या हृदयामध्ये आली तर ती जाणीव माझ्या अंतःकरणामध्ये अहंकार निर्माण करेल. आणि देवा या अहंकारामुळे तू माझ्यापासून दूर जाशील ना याचा आता मला भय वाटायला लागलं. देवा मला कल्पना आहे तुला सगळं चालतं पण तुला मात्र एका गोष्टीची ॲलर्जी. कशाची? अहंकाराची. देवाला सगळं चालतं पण देवाला अहंकार चालत नाही. अहंकार चालत नाही. पण परमार्थामध्ये अहंकार फार लवकर येतो महाराज. थोडं ज्ञान, थोडी जाणीव, थोडी प्रतिष्ठा, थोडा सन्मान, थोडी कला आली की आपोआप परमार्थामध्ये अभिमानाला वाचा फुटते आणि तो अभिमान शिगेला पोचला की त्याचं सर्वस्वी पतन होतं. ज्या ज्ञानाने मुक्त व्हायचं आहे तेच ज्ञान अभिमानयुक्त झालं तर तेच ज्ञान आम्हाला बद्ध करून नरकाला नेत असतं. विठ्ठल
सांगतायत तुका म्हणे नरका घाली अभिमान. हे देवा, आम्हाला ज्ञानाने नरकाला जाण्याची वृत्ती होऊ देऊ नको. आम्हाला त्या ज्ञानाने मुक्त व्हायचं, याकरता त्या ज्ञानाची जाणीवच हृदयामध्ये जिवंत होऊ देऊ नको. माझं बोलणं फार गांभीर्य नाही का? माझ्या अभंगाचा सगळा भाव तुम्हाला कळायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे, आणि ती त्या प्रामाणिकपणे मी तुम्हाला सगळी उकल करून सांगतोय. याकरता सर्वांगाचं कान करून तुम्ही ऐकता याची मला खात्री आहे. तुकोबाराय म्हणतात, देवा मला जाणतं कर आणि मग नेंत कर. मला परमार्थामध्ये सगळं कळू दे, तरी मला काही कळत नाही असं नेहमी वाटू दे. हे आता असं घडतंय, समजा एखाद्या विद्यार्थ्याने वर्षभर अभ्यास करावा, सरांच्या समोर पेढ्याचा बॉक्स येऊन जावं, सरांना सांगावं सर हा पेढा घ्या ना. का रे सर, तुम्ही मला पहिल्या नंबरने पास केला ना, याकरता हा पेढा. सर म्हटले नाही नाही, अरे तू अभ्यास केला आणि अभ्यास करून पेपर चांगला लिहिला म्हणून मी तुला पहिल्या नंबरने पास केलं. नाही नाही सर, मी काय पेपर चांगला लिहिला मला चांगलं माहिती आहे, पण तुम्ही मात्र मला चांगले मार्क दिले आणि म्हणून तुम्ही मला पास केलं पहिल्या नंबरने. तुमचे खूप धन्यवाद सर, हा पेढा घ्या ना. सरांना बरं वाटलं, कृतज्ञ भाव आहे. अभ्यास केला आणि त्याचा परिणाम असू नाही, त्यानं कृतज्ञता म्हणून त्या ठिकाणी हा पेढा मला दिला. सरांनी कृतज्ञतेनं पेढा खाल्ला. 2-5 मिनिटं झाले तर मुलगा सरांकडे पाहू लागला. पुन्हा पेढ्याचा दुसरा बॉक्स मध्ये दुसरा पेढा काढला आणि तो पेढा पुन्हा सरांना दिला. सरांना सांगितलं सर हा पेढा घ्या ना. अरे हा पेढा पुन्हा का? म्हणजे सर मागचा पेढा तुम्ही मला पास केलं याकरता होता ना. म्हणजे हो, मग आता हा पेढा घ्या आणि एक माझ्यावर उपकार कराल का? म्हणलं काय? म्हणजे मागचा पेढा पास होण्याकरता होता, आता हा पेढा घ्या आणि मला नापास करून टाका. असं कधी घडेल का? बोला ना, कधी घडेल का? नाही. अरे पास झालेल्या माणसाला नापास होण्याची इच्छा राहत नाही, कारण पास झालेल्या माणसाला त्याच्या ज्ञानाच्या किंवा त्याने केलेल्या अभ्यासाची ती पोचपावती असते. पण तुकोबाराय या ठिकाणी असं म्हणतात, देवा परमार्थामध्ये मला जाणतेपणा आला पाहिजे, आणि जाणतेपणा आला ना की पुन्हा मला नेणतेपणा, आज्ञेपणा आला पाहिजे. का बरं? माझ्या बुद्धीमध्ये अभिमान निर्माण होऊ शकतो. एकतर परमार्थामध्ये जाणतेपणा येतच नाही महाराज, परमार्थामध्ये प्रौढत्व येत नाही. सांगू तुम्हाला, संसारातलं प्रौढत्व कोणाला पण येईल, काही विशेष नाही, कौतुक नाही. संसारामध्ये कोणालाही प्रौढत्व येतं. संसार करायची कला शिकावी लागत नाही. माणूस व्यवहारामध्ये आपोआप त्या गोष्टी शिकतो, पण परमार्थामध्ये विशेष प्रयत्नाने साधने करता अनुष्ठान करावं लागतं आणि ते शिकावं लागतं. आणि कधी कधी ते ज्ञान आपल्याला नरकाला नेत असतं महाराज, नरकाला नेतं. अनेक उदाहरणं आपल्या इतिहासामध्ये आहेत. आपल्या भारतीय इतिहासामध्ये एक असं व्यक्तिमत्व होऊन गेलं, महाकवी कालिदास. संस्कृत वाङ्मयामध्ये त्यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं. महाकवी कालिदास मोठे विद्वान होते, मोठे तज्ज्ञ होते, एका काळातले मोठे पंडित होते. शाकुंतल नावाचं नाटक त्यांनी लिहिलं, जे नाटक अनेक भाषेमध्ये नंतर त्या ट्रान्सलेशन झालं. मोठे विद्वान होते, त्यांचं चरित्र मी वाचलं. त्याच्यावर तसं वर्णन आहे, म्हणे कालिदास ज्या राज्यामध्ये राहत होते त्या राज्यातलं जर झोळीतलं बाळ रडायला लागलं तर ते बाळ संस्कृतच्या छंदामध्ये रडत होतं. एवढा प्रभाव जनमानसावर त्यांच्या विद्वत्तेचा पडला होता. त्या काळामध्ये राज्यामध्ये स्पर्धा भरायच्या. कशाच्या? चर्चेच्या आणि खंडन मंडनवादाची प्रक्रिया. एकानं दोन विद्वान समोर बसायचे आणि 2 विद्वानांनी एकानं सिद्धांत मांडायचा, त्याला सिद्धांत मांडला त्याला मंडन म्हणतात, आणि त्याला प्रतिसिद्धांत मांडला त्याला खंडन म्हणतात. आणि मग या दोघांच्या स्पर्धेमध्ये जो विजयी झाला, राजाने त्याचा हात असा वरती करावा आणि सांगावा, ऐका याच्यासारखा विद्वान आता या राज्यामध्ये दुसरा नाही. आणि मग त्याची घोषणा करून त्याला विशिष्ट प्रकारचं मानपत्र द्यावं आणि त्याला विद्वान म्हणून मान्यता दिली, असं जाहीर व्हायचं. असे जवळजवळ 2 पोते भरतील एवढे मानपत्र त्या कालिदासाकडे जमा झाले होते. किती? 2 पोते. आता मला सांगा, 2 टिपणं ज्याचे पाठ आहे तो एवढा फुगतो, आता 2 पोते ज्याचे मानपत्र तो साधा फुगेल का मला? त्याला असं वाटलं आता माझ्यासारखा विद्वान या जगामध्ये दुसरा कोणता नाही. आणि मग आता अहंकार झाला. विद्वत्तेचा अभिमान मोठा घातक असतो महाराज. विद्वत्तेचा अभिमान हा माणसाला आंदोलन करून टाकतो आणि त्याला असं वाटतं माझ्यासारखा विद्वान आता या जगाच्या पाठीवर दुसरा कोणी राहिला नाही. एक दिवशी दुपारच्या वेळेला एका जंगलातनं चालला होता एका राज्यामध्ये वादविवाद स्पर्धा करण्याकरता, आणि चालता चालता ऐन दुपारी 1:30-2चा सुमार आहे. सूर्यावरून आग उठतोय, उन्हाळ्याचे दिवस आहेत, खालून जमीन तापली आहे आणि सगळा ताफा सोबत चाललाय.
25 घोड्यावरती स्वारत माणसं ताफा चाललाय आणि एका टांग्यामध्ये 2 पोते भरतील एवढे मानपत्र त्या घोड्यावरती त्या टांग्यामध्ये टाकलेत आणि तो कालिदास ताफा घेऊन चाललाय. चालता चालता दुपारच्या वेळेला पाण्याची तहान लागली. सोबतचं पाणी संपलं आणि त्या शिपायांना आज्ञा जा पाणी घेऊन या. शिपाई पाणी घेण्याकरता निघाले जंगलामध्ये. 1-1.5 तास झाला पण अजून काही शिपाई परत आले नाही. आणि मग आता राहावी ना पाण्याविना कंठ कासावी झाला. आता प्राण जातो की काय अशी अवस्था आहे. तात्काळ घोड्यावरनं खाली उतरला कालिदास आणि चालता चालता स्वतः पाण्याचं संशोधन करण्यात निघाला. चालता चालता रस्त्यात एक टेकडी लागली आणि त्या टेकडीवर एक झोपडी पाहिली आणि मनात विचार आला, अरे ज्या अर्थी झोपडी आहे त्या अर्थी तिथं कोणी राहत असलं पाहिजे आणि ज्या अर्थी राहत असेल तिथं पाण्याची व्यवस्था असली पाहिजे नाही का. आणि याकरता चालत चालता टेकडीवरती गेले. झोपडी होती. झोपडीचा दरवाजा वाजवला. आवाज दिला, आहे कोणी आतमध्ये? 5 मिनिटानंतर आवाज आला नाही. पुन्हा आवाज दिला, आहे कोणी आतमध्ये? आणि 10 मिनिटानंतर झोपडीच्या पाठीमागच्या बाजूनं एका 85 वर्ष वयाच्या म्हातारीचा जीर्ण स्वर त्याच्या कानी पडला. आणि मग त्या म्हातारीनं आवाज दिला, कोण आहे बाहेर? काठी टेकत टेकत म्हातारी आली. पाटके लुगडं नेसलेली गाठी गाठीची साडी अंगावर होती. मळकी चोळी अंगावरती होती. केस विस्कटलेले, डोळ्याच्या दोन्ही कोपऱ्याला घाण साचलेली, कमरेमध्ये वाकलेली, मोडकी काठी हातात घेऊन काठी घेऊन म्हातारी समोर आली आणि कालिदासाकडे पाहिलं आणि त्या म्हातारीला विचारलं, कोण आहात तुम्ही? आता कालिदासानं त्या म्हातारीकडे पाहिलं आणि त्याला पाहून तिचा अवतार कोण याच्या मनात विचार आला. आता या येडीला काय सांगू मी नेमका कोण आहे? मी एवढा मोठा विद्वान जगातला, अरे 2 पोते भरे तिकडे माझे मानपत्र, हिला काय सांगू येडीला मी कोण आहे? आणि मग सहज कालिदास म्हणाला, आजी मी प्रवासी म्हणे. प्रवासी. म्हातारी म्हटली, बाबा तू प्रवासी कसा असू शकतो? या जगामध्ये 2च प्रवासी आहेत, एक चंद्र आणि दुसरा सूर्य. हे उत्तर ऐकल्याबरोबर कालिदास अतिशय गारज झाला. म्हातारीला येडी समजला होता पण मात्र तिच्या बोलण्यातल्या त्या वाक्याने आता मात्र स्वतःच्या विद्वत्तेच्या अहंकाराला फुंकर बसली आणि म्हटलं, अरे म्हातारीनं माझं उत्तर तर अत्यंत अलंकारिक पद्धतीने दिलं, प्रवासी आहे. आणि मग म्हटलं, आजी मी प्रवासी नाही म्हणे, मी अतिथी. अतिथी. म्हातारी म्हटली, बाबा तू अतिथी कसा असू शकतो? या जगामध्ये 2च अतिथी आहेत, एक पैसा आणि तारुण्य. आले की जातातच अतिथी आहे. हे ऐकल्याबरोबर पुन्हा अंतःकरणामध्ये अभिमान जागा झाला आणि पुन्हा अहंकाराला फुंकर बसले आणि कालिदास म्हटला, आजी मी प्रवासी नाही, मी अतिथी नाही म्हणे, मग मी हट्टी. म्हातारी म्हटली, बाबा तू हट्टी कसा असू शकतो? या जगामध्ये 2च हट्टी आहेत, एक डोक्याची केस आणि हातापायाची नख, किती कापा तरी येतातच म्हणे. हे ऐकल्यानंतर सगळी जिरली महाराज आणि जिरल्यानंतर अंदाज केला, ही म्हातारी काही सामान्य दिसत नाही बाबा. एवढ्या जंगलात एवढ्या टेकडीवर एकटी राहते, या अर्थी एखादी योगिनी असली पाहिजे. आणि मग हात जोडला आणि आजीला क्षमा मागून माफी मागताय, आजी क्षमा करा, मी मूर्ख आहे, मूर्ख. म्हातारी म्हटली, बाबा तू मूर्ख कसा असू शकतो? या जगामध्ये 2च मूर्ख आहेत म्हणे, एक तो राजा ज्यानं तुला विद्वान म्हणून मान्यता दिली, तो मूर्ख आहे म्हणे, आणि दुसरी ही प्रजा येडी म्हणे, कोणालाही विद्वान म्हणते. हे ऐकल्यानंतर अधिकार कळाला. म्हातारीचा साष्टांग दंडवत घातला आणि लोटांगण घालून आजीला क्षमा मागताय, आजी मला क्षमा करा, माझ्या विद्वत्तेच्या अहंकारामुळे मी आंधळा झालो होतो, आजी मला क्षमा करा, मी प्रवासी नाही, हट्टी नाही, आजी मी मूर्ख नाही, अत्यंत आजी मला क्षमा करा, क्षमा करा, मी मोठा पापी आहे. मात्र त्याला असं खांद्याला धरलं, उठून उभं केलं, सांगितलं उठून उभा राहा. जेव्हा कालिदास उठून उभा राहिला तेव्हा तिथं म्हातारी नव्हती, तेव्हा तिथं प्रत्यक्ष सरस्वती माता होती. सरस्वती मातेनं कालिदासाला पाहिलं आणि कालिदासाला म्हटलं, सरस्वती कालिदासा, अरे थोडं ज्ञान माणसाकडे आलं आणि त्या ज्ञानाचा गर्व त्याला झाला तर तेच ज्ञान त्याला नरकाला नेत असतं. याकरता ज्ञानाचा अभिमान नको, कलेचा अभिमान नको, साधनेचा अभिमान नको, आपल्या ऐश्वर्याचा अभिमान नको. जे मिळालंय ते देवाचं आहे आणि ते देवा करताच आहे अशी भावना जिवंत राहू दे. तुकोबार आहे तोच विचार सांगतात, आपल्याला जे काही मिळालं ना त्याचा अभिमान कधी अंतःकरणामध्ये होऊ नये. शिकल्या बोलाचा, शिकल्या बोलाचा, धरशील माझा, शिकल्या शिकल्या
धरशील ताठा तरी जा शिवाटा जम म्हणते. तुकोबाराय म्हणतात देवा मला अभिमान होऊ शकतो, कारण अभिमानाचं हे मोठं तंत्र आहे. नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी. सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी, नाना संकटी नाचवी. त्यामुळे म्हणतात अहंकार येड्याच्या पाठीमागे जात नाही, अहंकार शहाण्याच्या पाठीमागे जातो. ऐका ना, शहाणा मनुष्य अहंकाराने युक्त होतो. भागवत म्हणतो दोघांना अहंकार होत नाही. कोण? एक जो पूर्ण शहाणा आहे त्याला अहंकार होत नाही, दोन जो पूर्ण येडा आहे त्याला अहंकार होत नाही. म्हणजे जो पूर्ण तज्ञ ज्ञानी आहे त्याला अहंकार होत नाही, आणि जो पूर्ण अज्ञानी आहे त्याला अहंकार होत नाही. आता आपली अडचण आहे की आपण धड शहाणे बी नाही, बोला ना, धडयेडे बी नाही. आपली गंमत मध्ये आपल्याला अहंकार होत राहतो. कुणाला ज्ञानाचा अहंकार, कुणाला कलेचा अहंकार, कुणाला सत्तेचा अहंकार, कुणाला संपत्तीचा अहंकार, कुणाला मला कशाचाच अहंकार नाही हे सांगण्याचाच अहंकार. याकरता परमार्थामध्ये अभिमान नसावा. जे आहे ते देवा करता आहे. अभिमान रहित ज्याचं जीवन आहे तो देवाला पूज्य होत असतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात देवा मला जाणत कर आणि मग निनत कर. आणि हे सगळं करण्याकरता माझं जे मन आहे ना त्या मनामध्ये प्रेम भावना जिवंत होऊ दे. ऐका ना, परमार्थामध्ये मनाचं अस्तित्व फार महत्वाचं आहे. परमार्थामध्ये मनाची भूमिका फार महत्वाची आहे. आपण परमार्थ करतो कशा करता याचं एकच कारण आहे, मना करता. एवढा मोठा मंडप आहे, एवढी मोठी माणसं आपल्या गावामध्ये 8 दिवस आहे, लांबून लांबून महाराष्ट्रातले मोठमोठे कीर्तनकार इथे येत आहेत. कशा करता? तुम्ही आपलं सर्व दिवसभर श्रम करून संध्याकाळी मंडपात येऊन बसता. कशा करता हो? तुम्हाला घरी झोप लागत नाही म्हणून का? नाही, ही आपली ज्याची पाठीमागची एकच इच्छा आहे की दिवसभर जे मन त्रस्त करताना ते कीर्तनात बसून 2 तास होईना कसं झालं पाहिजे, शांत झालं पाहिजे. मनाला शांत होण्याकरता सगळी प्रक्रिया चालली. परमार्थाचा सगळा खटाटोप हा मना करता आहे. कारण मन एव मनुष्यानाम कारण बंध मोक्षे हो. मनच आहे जीवनामध्ये मुक्त करतं आणि मनच आहे जे बद्ध करतं. याकरता मनाची भूमिका फार महत्वाची आहे. गती अधोगती मनाची ही युक्ती मन लावा एकांती साधू संगे. याकरता मनाला फार मोठं महत्व दिलं. पण मनाचा एक दुर्गुण आहे, का ते मन एका जागेवर कधी शांत बसत नाही, हा त्याचा दुर्गुण आहे. किती प्रयत्न करा एका जागेवर मन शांत बसतं का? आता मला खरं सांगा, माझ्या समोर बसून तुम्हाला जवळजवळ 1.25 तास झाला. खरं सांगा तुम्ही मनाने बसले का? नाही ना. धन्यवाद. बरं, एवढे प्रामाणिक होते पाहिजे नाही अजून. तुम्ही खुशाल नाही म्हणून राहिले. मला बसू शकत नाही का? सुभाषितकार म्हणतात ज्याप्रमाणे माकड कधी एका जागेवर शांत बसत नाही त्याप्रमाणे मन किती शांत बसत. एका जागेवर शांत बसत नाही. पण ज्ञानोबाराय म्हणतात या मनाचा एक चांगला गुण पण आहे. काय? या मनाला जिथं आवडतं ना तिथून ते हलत नाही. या परी या मनाचे एक निके जे गोडीची या ठाया सोके. ज्ञानोबाराय म्हणतात एकदा त्या मनाला गोडी लागली ना की ते मन तिथंच अडून राहतं. याकरता देवा माझ्या अंतःकरणामध्ये जे मन आहे त्या मनाला तुझ्या प्रेमाची गोडी लागावी
म्हणजे ते मन शांत होईल. विठाल तेव्हा मला जाणत कर आणि मग नेनते कर, जाणोनी नेनते करी माझे मन. आणि या सगळ्या करता तुझी प्रेम खून दे देवनिया. हे देवा तुझं प्रेम माझ्या हृदयामध्ये निर्माण झालं पाहिजे. देवाबद्दल माणसाच्या मनात प्रेम असावं. का बरं प्रेम असावं? या जगामध्ये जे काही दिसतंय सगळं देवामुळे दिसतं आहे का नाही? सांगा ना. सूर्य वेळेवरती उगवतो, वेळेवरती मावळतो, वेळेवरती भूक लागते अन्न मिळतं, वेळेवरती तहान लागते पाणी मिळतं, वेळेवरती झोप लागते आणि झोपल्यावर वेळेवरती जाग येते. कोणामुळे घडतं? देवामुळे घडतं. ज्या देवानं आम्हाला आतापर्यंत जगवलं त्या परमात्म्याचं अनुष्ठान आपल्या जीवनामध्ये सतत घडलं पाहिजे. ज्या देवानं 24 तास फुकट दिले त्या देवाचं अर्धा तास तरी नित्यनेमाचं भजन घडावं ही आपल्या मानवी जीवनातला शिष्टाचार आहे. विठ्ठल देवाचे मोठे उपकार आहेत महाराज. आपण आतापर्यंत जिवंत होत. परवा मी माझ्या घरी टीव्ही चालू केला आणि टीव्हीवर बातमी चालू होती. या कोरोनामुळे आतापर्यंत किती लोक मेले याची आकडेवारी त्या WHO नावाच्या संस्थेनं जाहीर केली. जागतिक आरोग्य संघटना. त्यांचं असं म्हणणं आहे या 3 वर्षामध्ये फक्त कोरोनामुळे किती लोक मेले बा त्यांनी आकडा निश्चित केला. सर्वे केला देश पातळीवर राज्य पातळीवर आणि त्यांनी आकडा निश्चित केला किती लोक मेले कोरोनामुळे. त्यांचं असं म्हणणं आहे या 3 वर्षामध्ये कोरोनामुळे आतापर्यंत जगात 4,90,00,000 लोक मेले म्हणे. किती? 4,90,00,000 लोक मेले. कल्पना करा तो काळ किती भयंकर होता महाराज. 25-25 लाख रुपये लोकांनी खर्च केले, हाडं सुद्धा परत मिळाले नाही. मी कधी कधी विचार करतो, विचार करा 25-25 लाख रुपये खर्च करून लोकांनी हाडं परत मिळाले नाही, पण त्याच कोरोना काळामध्ये आपल्याला 1 रुपयाची गोळी लागली नाही. सांगा ना कोणाची उपकार येतो? त्या देवाचे उपकार आहेत. त्या देवानं आपल्याला आतापर्यंत जगवलं. मग ज्या देवानं आतापर्यंत जिवंत ठेवलं तसं आपण त्याच्या काहीच कामाचे नाही, पण त्यानं ठेवलं बजाव द्या. आपल्याला आपलं निस्तारत नाही, त्याच्याकडे पाहिलं लक्ष का वेळ आपल्याकडे, पण त्यानं जिवंत ठेवलं. मोठा कृपाळू आहे. त्या देवावर प्रेम करायला शिकावं, त्या देवाचं स्मरण करावं. तुझी प्रेम कोण देवनिया. तेव्हा मला जाणत कर आणि मग नेंत कर. आणि मग देवानं हे ऐकल्यावर देवाला वाटलं काय गोड मागितलं तुकोबार आहे, अजून काही अपेक्षा आहे का? मग आपली दुसरी अपेक्षा व्यक्त केली अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. 3ऱ्या पहिली अपेक्षा मला जाणत कर आणि मग नेंत कर. दुसरी अपेक्षा लोक माझ्याबद्दल काय बोलतात हे मला ऐकू येऊ देऊ नको, कारण परमार्थ करणाऱ्या माणसाच्या सन्मानाने लोक फार वाईट वाईट बोलतात. लोक विचित्र असतात महाराज. जो चांगलं वागतो, जो भजन करतो, जो परमार्थ करतो ना त्याला लोक टाकून टाकून बोलतात, टाकून टाकून बोलतात, टाकून टाकून बोलतात, टाकून टाकून बोलतात.
लोक विचित्र असतात. परमार्थ करणाऱ्या माणसाला लोक टाकून टाकून बोलतात, पण तरी सुद्धा ज्याचं मन परमार्थापासून दूर जात नाही तो खरा साधक असतो. लक्षात ठेवा. स्तुती करणं आणि निंदा करणं या दोन्ही गोष्टी घातकच आहेत. तुकोबारे म्हणतात, देवा तासन तास माझं भजन लोक पाहतात आणि त्या भजनाची प्रभा माझ्या चेहऱ्यावरती येते. त्या चेहऱ्याची चमक पाहून आकर्षित होतात आणि लोक माझी स्तुती करतात आणि ती स्तुती ऐकली की माझ्या मनात अभिमान निर्माण होतो. कधी कधी लोक माझी निंदा पण करतात आणि त्या निंदेमुळे विनाकारण लोकांबद्दल तिरस्कार निर्माण होतो आणि तो तिरस्कार एकंदर तुझाच आहे याची मला जाणीव आहे. हे प्रभू, या सर्व विश्वामध्ये तूच भरलायस ना, म्हणून आता असं कर की माझ्या कानावर निंदा पण ऐकू येऊ नको आणि स्तुती पण ऐकू येऊ नको. लोक विचित्र असतात महाराज. लोक कधी कोणाला चांगलं म्हणत नाही. एक वाक्य मनामध्ये करून ठेवा, पहा तुम्हाला पटतंय का. एक वाक्य करून ठेवा, मला लोक मानतात हा भ्रम डोक्यातनं काढूनच टाका. लोक कधीच कोणाला मानत नाही. जास्त बोलला तर बडबड्या म्हणतात, कमी बोलला तर घमेंडखोर म्हणतात. पैशावाल्याला नेहमी लबाडच म्हणतात, धनहीनाला फुटक्या नशिबाचं म्हणतात. एखादा लग्न करत नसेल त्याला नपुंसक म्हणतात आणि लग्न करायला निघाला त्याला माजला असं म्हणतात. लोक विचित्र असतात महाराज. लोक विचित्र असतात. वेगवेगळ्या टप्प्यामध्ये लोक वेगवेगळे प्रश्न विचारतात, वेगवेगळे प्रश्न विचारतात. ऐका ना, 1 ते 10 मध्ये विचारतात वय किती, 1 ते 10 मध्ये विचारतात वय किती, 10 ते 20 मध्ये विचारतात शिक्षण किती, 20 ते 30 मध्ये विचारतात लग्न कधी, 20 ते 30 मध्ये विचारतात लग्न कधी, 30 ते 40 मध्ये विचारतात मुलं किती, 40 ते 50 मध्ये विचारतात संपत्ती किती, 50 ते 60 मध्ये विचारतात शुगर किती. सध्या लोक तेच विचारतात शुगर किती. 60 ते 70 मध्ये विचारतात पेन्शन किती, 70 ते 80 मध्ये विचारतात संपत्ती किती आणि 80 ते 90 मध्ये विचारतात अजून किती. लोक वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वेगवेगळे प्रश्न विचारतात. याकरता लोकांमागे लागू नये. आपल्याबद्दल लोक काय म्हणतात त्याचा विचार न करता आपण देवाच्या भक्तीमध्ये लीन राहणं हा साधूचा स्वभाव असतो. जाऊ द्या, लोक विचित्र बोलतच राहतील महाराज. या जगात निंदा आणि स्तुती होतच राहणार आहे, पण लोकांकडे दुर्लक्ष करून आपल्या साधनेमध्ये क्रियमान राहणं हा साधूचा स्वभाव आहे. रात्रीचे 10:30 वाजले होते. एक जंगलामध्ये योगी डोळे बंद करून ध्यानस्थ बसले होते. रात्र पौर्णिमेची होती आणि जंगलामध्ये पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशामध्ये अंधार होता, पण सगळं स्वच्छ दिसत होतं. 12-12:30 वाजले. त्या जंगलामध्ये काही जुगारी लोक जुगार खेळत बसले होते. त्यांचा जुगार खेळून संपला, घरी जायला निघाले आणि जाता जाता ते साधू जिथे त्या रस्त्यानं चालले. चंद्राच्या प्रकाशामध्ये जुगाऱ्यांनी साधूला पाहिलं आणि साधूकडे पाहून जुगारी लोक एकमेकांमध्ये चर्चा करतात. जाऊ द्या रे म्हणे, आणि 1 नंबरचा डुप्लिकेट दिसतो म्हणे, चला घरी. असे भामटे भरपूर पाहिले म्हणे. अरे रात्री जुगारामध्ये सगळं हारला असेल, उद्या बायकोला कोणता नाक घेऊन जाऊन दाखवा प्रश्न पडला असेल म्हणून डोळे दाखवून बसतात. चला म्हणे, काय याच्या मागे लागता. निघून गेले. 1:30-2 वाजले. त्या जंगलामध्ये काही दरोडेखोर काही एका गावात दरोडा टाकून वाटणी करण्याकरता जमले होते. त्यांची वाटणी करून झाली. घराकडे जायला निघाले. जाता जाता चंद्राच्या प्रकाशामध्ये त्यांनी पण साधू पाहिला आणि दरोडेखोर एकमेकांमध्ये चर्चा करतात. जाऊ द्या म्हणे, काय खरं याचं, अरे लबाडा दिसतो म्हणे. रात्री एखाद्या ठिकाणी दरोडा टाकला असेल, मिळालेलं धन खाली दाबून धरलं असेल आणि उद्या राजाला सापडू नये याकरता डोळे झाकून बसला. चला म्हणे, काय याच्या मागे लागता. निघूनच गेले. 3-3:30 वाजले. त्या जंगलामध्ये एक दारुड्या दारू पिऊन पडला होता, मद्यपी. त्याची थोडी थोडीच उतरली. घरी जायला गेला आणि चालता चालता रस्त्यात त्यानं त्या साधूला पाहिलं आणि साधूकडे पाहून दारुड्या एक चक्कर मारतो. साधूचं तटस्थ ध्यान पाहिलं आणि साधूकडे पाहून त्या मद्यपीनं मनामध्ये विचार केला, वा वा वा, काय तटस्थ ध्यान आहे, वा म्हणा. त्या पद्मासन पाहिलं, जटा पाहिली डोक्याची, नासाग्र दृष्टी होती, मेरुदंड ताठ होता. साधूचं तटस्थ ध्यान पाहिलं आणि तो दारुड्या विचार करतो, वा काय तटस्थ ध्यान आहे, वा चढावी तर अशी चढावी म्हणे. आता ज्याची जेवढी अक्कल तो तेवढा विचार करत राहतो. निघून गेला. सकाळी 5:30 वाजले. गावातले काही वारकरी जंगलात त्या पांडुरंगाच्या मंदिराकडे काकडा भजनाकरता निघाले. सकाळी त्या वारकऱ्यांनी पण साधूला पाहिलं आणि वारकऱ्यांच्या मनात आनंद झाला आणि वारकरी म्हणू लागले, वा वा, आजचा दिवस काय भाग्याचा आहे. अरे प्रसन्न सकाळी आज साधूचं दर्शन झालं. धन्याज दीन झाले संतांचे दर्शन. अरे संत दर्शन झालं, फार बरं झालं. नमस्कार केला, निघून गेले. 4 लोक 4 वेगवेगळी प्रतिक्रिया मांडून गेले. ऐका ना, काही जुगारी म्हणून निघून गेले, काही दरोडेखोर म्हणून निघून गेले, काही मद्यपी म्हणून निघून गेले आणि काही संत म्हणून निघून गेले. चौघांनी 4 प्रतिक्रिया दिल्या, पण त्याच्यावर मात्र साधूला कोणता परिणाम झाला नाही.
साधू आपल्या मस्तीमध्ये होते. आग लगे बस्ती में और हम हमारे मस्ती में, असं ज्याचं जीवन आहे त्याला संत म्हणतात. आणि मग त्या साधून आपल्या मस्तीमध्ये होते. साधून चौघांना पाहिलं नाही, साधून दरोडेखोर पाहिलं नाही, साधून जुगारी पाहिलं नाही, साधून मद्यपी पाहिलं नाही आणि साधून वारकरी पाहिलं नाही. पण साधू ज्या झाडाखाली बसले होते त्या झाडावर एक पोपट बसला होता आणि त्या पोपटानं मात्र चौघांना पाहिलं होतं. आणि त्या पोपटानं विचार केला मनातल्या मनात, अरे काय या साधूचं दुर्दैव म्हणे, एवढा मोठा अधिकार 12 वर्ष झाले डोळा बंद केला तसा क्षणभर उघडला नाही आणि एवढा मोठी तपस्या असून लोक याच्याबद्दल काय काय बोलतात, याला सांगावं तरी लोक तुमच्याबद्दल काय बोलतात. साधूनं ऐकलं नाही पण तो पोपट सांगत होता लोक तुमच्याबद्दल काय बोलतात. असे बरेच पोपट राहतात, आपल्याला घेणं देणं नसतं पण आपल्याला मात्र ते कान भरत राहतात. त्या पोपटाला वाचा फुटली आणि तो पोपट म्हणाला, अरे ओ महात्मा जी जरा आंखें तो खोलिए, अरे देखो जरा बाहर हवा कैसी चल रही है, देखो जरा लोग आपके बारे में क्या क्या कह रहे हैं. कोई आपको चोर कहता है, कोई शराबी कहता है, कोई जुआरी कहता है, कोई संत कहता है. अरे देखो जरा बाहर हवा कैसी चल रही है. त्या साधूनं पोपटाचं बोलणं अंतर्ज्ञानानं ऐकलं आणि खाडकन डोळे उघडले आणि साधू पोपटाकडे पाहून वरती म्हणतो, अरे ओ तोताराम सुनो भाई, बाहर हवा कैसी भी चले, बाहर हवा कैसी भी चले, लेकिन जिस खिड़की से हवा अंदर आती है ना वो खिड़की पिछले 12 सालों से बंद हो गई है. ऐकोनी नाईके निंदा स्तुते कानी, ऐकोनी नाईके निंदा स्तुते कानी, ऐसा का उर्वने योगी राज, त्याच्यासोबत मोतीराम बाबा पायी सोहळ्यामध्ये चालायचे आणि चालता चालता पायाला दणका बसला की आळ्या खाली पडायच्या. आळ्या खाली पडल्या एवढी गर्दी बाबा थांबवायचे, प्रत्येक आळी उचलायचे आणि परत आपल्या जखमेवर सोडायचे. लोक म्हणायचे, बाबा तुम्ही वेडे झाले का, तर आधीच तुम्ही त्याला काही उपचार करत नाही आणि पुन्हा त्या पडलेल्या आळ्या खाली उचलता जखमेवर सोडता. आणि मग मोतीराम बाबांनी रडावं आणि त्या जखमेकडे पाहून त्या आळ्यांकडे पाहून म्हणावं, अगं बाईंनो खाली पडू नका ग, माझ्या जखमेवर राहा, माझ्या जखमेवरून खाली पडला तर उपाशी मराल, अरे जखमेवर राहाल तर कमीत कमी तुमचं पोट तरी भरेल. असं दिव्य जेचं जीवन आहे, त्याला साधू म्हणतात. हे फक्त तुम्ही ऐकायचं आणि आम्ही फक्त सांगायचं. ते वास्तवात जगणं मोठं कठीण आहे महाराज. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळू. संत जीवन सामान्य माणसापेक्षा फार अलिप्त आहे. ऐका ना, सामान्य माणसामध्ये संतांमध्ये फरक आहे. काय फरक आहे? सामान्य माणसाचं जगणं संपलेलं असतं आणि कर्म शिल्लक राहतं. साधूचं कर्म संपलेलं असतं आणि जगणं शिल्लक राहतं. आणि शिल्लक जगण्यामध्ये ते जगावर उपकार करतात. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. 2 एखाद्या माणसाला मधुमेह झाला ना, सामान्य माणसाला, तर डॉक्टर सांगतात तुम्ही औषध घ्या, पण त्यापेक्षा एक काम करा, सकाळी 5 वाजता उठा आणि कमीत कमी रोज 5 किलोमीटर पायानं चालत जा. का बरं? सामान्य माणूस जेव्हा पायानं चालतो तेव्हा त्याच्या रक्तातली साखर कमी होते. सामान्य माणूस जेव्हा पायानं चालतो
तेव्हा त्याच्या रक्तातली साखर कमी होते आणि संत जेव्हा पायानं चालतात तेव्हा समाजामध्ये गोडवा निर्माण होतो. विठ्ठल टोकावर मावेल एवढी सुद्धा जागा मी विना युद्धाशिवाय देणार नाही असा हट्ट दुर्योधनानं केला. आणि मग त्याला शिकवण्याकरता सांगण्याकरता अनेकांनी शिष्टाई केली, त्यांना ऐकलं नाही. शेवटी युद्ध ठरलं. इतकं भयंकर युद्ध झालं, असं युद्ध इथून मागे इतिहासात कधी झालं नाही, कधी होणार नाही. ऐका, महाभारत म्हणतं, महाभारत जिथं झालं, युद्ध जिथं झालं ती कुरुक्षेत्र भूमी, आजही त्या भूमीमध्ये कोणतं पीक जन्माला येत नाही. आबा जिथं युद्ध झालं आजही त्या भूमीमध्ये कोणत्याही प्रकारचं पीक जन्माला येत नाही. आजही त्या भागामध्ये काही ठिकाणी मातीचा रंग लाल आहे. इतकं भयंकर रक्त त्या काळात तिथं सांडलं गेलं. 18 दिवस युद्ध चाललं आणि 18 दिवसाच्या युद्धामध्ये रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती लोक मरायचे? महाभारत म्हणतं रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत 39,36,693 लोक रोज मरायचे. म्हणजे किती 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 39,36,693 लोक रोज मरायची. 18 दिवस युद्ध चाललं. किती भयंकर नरहानी झाली. युद्धाचा पहिला दिवस उगवला. सगळे रोज आपापल्या हातामध्ये शस्त्र घेऊन सगळे योद्धे आपल्या रथावर निघाले आणि त्या सर्व रथांमध्ये एक रथ शोभून दिसत होता, ज्या रथाचं वर्णन ज्ञानोबराय करतात. कसा होता तो रथ? ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू. भगवान श्रीकृष्ण तो जगाचा सूत्रधार आहे. हातामध्ये लगाम घेऊन रथाचे घोडे हाकलत होता आणि पाठीमागे जगज्जेता विश्वधनुधर अर्जुन आपल्या हातामध्ये गांडीव धनुष्य घेऊन अत्यंत आवेशामध्ये बसला होता. रथ सुरू झाला आणि चालता चालता अर्जुन देवाला म्हणतोय, देवा बस म्हणे, आज या क्षणाची मी वाट पाहत होतो. हे युद्ध व्हावं ही फार दिवसापासून माझी इच्छा होती. आज सगळ्यांचा हिशोब सुट्टा करण्याची वेळ आहे म्हणे देवा. सगळ्यांचा हिशोब आज माझ्या समोर तो कर्ण आला पाहिजे, आज माझ्या समोर तो सुतपुत्र आला पाहिजे, आज माझ्या समोर तो दुर्योधन आला पाहिजे, दुशासन आला पाहिजे. त्यानं पांचालीचं वस्त्रहरण केलं. देवा आज सगळ्यांचा हिशोब सुट्टा करण्याची वेळ आहे. देवा मला तुझा विनंती करायची आहे, हे प्रभू युद्धभूमीमध्ये रथ गेला ना अशा ठिकाणी रथ उभा कर जिथून मला कौरव पक्षातले सगळे योद्धे स्वच्छ दिसतील. देवानं लीला केली. रथ उभा केला अशा ठिकाणी जिथून प्रतिपक्षातले सगळे योद्धे अर्जुनाला स्वच्छ दिसतील. आणि पहिल्यांदा लक्ष केलं अर्जुनाचं भीष्म पितामहाकडे, दुसरं लक्ष केलं कुलगुरु कृपाचार्याकडे आणि तिसरं लक्ष केलं गुरु द्रोणाचार्याकडे. द्रोणाला
धनुष्य खाली गळून गेलं आणि आता अर्जुन म्हणतात देवा क्षमा करा, आता मला युद्धाची इच्छा राहिली नाही. देव म्हटलं का रे, 5 मिनिटापूर्वी मोठ्या गफाड्या फोडत होता, हा आला पाहिजे, तो आला पाहिजे, तो आला पाहिजे, आता तुला काय झालं, युद्ध कर. सांडी हे मूर्खपण, उठी हे धनुष्यबाण. युद्ध कर अर्जुना, देवा क्षमा करा, मला युद्ध करायचं नाही. म्हटलं का, अनेक कारण सांगितले देवा, माझ्या सगळ्या ही घरातली माणसं आहेत. मी पार्थू द्रोणाचा केला येणे धनुर्वेदू माझा विदला. मी द्रोणाचार्यांचा पार्थ देवा, ज्या गुरुने मला विद्या शिकवली त्या गुरुच्या विरुद्ध मी शस्त्र उचलू काय मी भस्मासुर. अर्जुन म्हणे मी काय भस्मासुर देवा, मला युद्ध करायचं नाही. युद्ध न करण्याचा निर्णय घेतला अर्जुनाने. रथावरनं खाली उडी मारली, डोक्याला हात लावून शोक करू लागले. आणि अशा वेळेला अर्जुनाच्या अंतःकरणातला निर्माण झाला विषाद मुक्त करण्याकरता योगेश्वर भगवान कृष्ण अर्जुनाला कुरुक्षेत्रावर दिव्य ज्ञान सांगायला सुरुवात करतात. त्याच ज्ञानाला आपण गीता असं म्हणतो, जो आपला धर्मग्रंथ आहे. गीता से क्या नाता है, गीता हमारी, गीता हमारी, गीता हमारी, गीता हमारी. आपण फक्त म्हणतो पण कधी वाचत नाही, मोठी अडचण आहे. मी तर तुम्हाला विचारलं किती लोकांच्या घरामध्ये गीता आहे, 2-5 लोक हात वरती करतील. आणि किती लोकांनी वाचली आहे, सगळे हात खाली जातील. याकरता मी विचारण्याचा आगाऊपणा काही करत नाही. गीता आपला प्राण आहे. गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नरा. आपण फक्त स्वतःला हिंदू म्हणतो, पण आपण एवढे भामटे लबाड धूर्त होत महाराज. आपण फक्त स्वतःच्या धर्माचा स्वाभिमान बाळगतो, पण स्वतःच्या धर्माच्या ग्रंथाचा कधी अभ्यास करत नाही. हे आपलं सर्वात मोठं दारिद्र्य आहे. मला सांगा ना, आपण कधी आपला ग्रंथ एखादा वाचला, हातामध्ये घेतला नाही महाराज. माझा एक मित्र आहे विजय महाराज मालेगावला, याकूब नावाचा, मुस्लिम आहे, गाडीचं काम करतो. एक दिवशी तो मला म्हटला, म्हणे महाराज तुमच्यात फार बरं आहे. म्हटलं कसं रे, आमच्यामध्ये मोठी अडचण आहे. म्हटलं कशी, म्हणे महाराज आमच्यामध्ये मुलाचं लग्न करायचं असेल ना, तर मुलाचं काहीच पाहत नाही. म्हणजे मुलाचं घर पाहायचं नाही, जमीन पाहायचं नाही, शिक्षण पाहायचं नाही, नोकरी पाहायची नाही, फ्लॅट पाहायचं नाही, 2 BHK 3 BHK काहीच पाहायचं नाही. एकच पाहायचं काय, त्या मुलाने कुराण पठण केल्याची नोंद मदरशामध्ये आहे का. जर तशी नोंद नसेल तर त्याला कोणी पोरगीच देत नाही. त्याला म्हटलं तुमचं बरं आहे भाऊ, आमचे तर मेले, त्यांना माहीतच पडलं नाही धर्मग्रंथ कोणता होता वावलावला. एवढी वाईट अवस्था आपली आहे. उद्याचा फार मोठा पवित्र असा पर्व काळ, गीता जयंतीचा पर्व काळ, मोक्षदा एकादशी. महाराज फार भाग्यवान आहोत आपण. अशा पर्व काळाचं अनुष्ठान करण्याचं सद्भाग्य आपल्या पदरात पडतं. सर्वांना ही संधी मिळत नाही महाराज. जो मनुष्य आहे त्याच्याच पदरी हे भाग्य पडतं, पण माणसाला पण मी माणूस आहे हे ज्याला कळतं त्याच्याच पदरी हे भाग्य पडतं. गीतेचं फार मोठं महात्म्य आहे. गीतेमध्ये भगवान म्हणतात अर्जुना युद्ध कर. म्हटलं देवा युद्ध करायचं नाही. म्हणे का, जेव्हा हे सगळे मरतील ना माझ्या हातून, माझं वैर एकट्या दुर्योधनासोबत आहे ना, मी त्याच्यासोबत लढीन ना, यांची हत्या का करू. आणि मग भगवान म्हणतात अर्जुना तुला असं वाटतं का की तू मारलं म्हणजे हे लोक मरतील. हा भ्रम डोक्यातनं काढून टाक. कारण तू जरी आता यांना मारलं नाही तरी एक दिवस काळ यांना मारल्याशिवाय राहणार नाही. अर्जुना यांचा मृत्यू ठरलेला आहे. जी शहाणी माणसं असतात, प्रज्ञावान माणसं असतात, ते कधी शोक करत नाही. भगवंताच्या मुखात शब्द आहे अशोचानवशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे